सर एक क्वेश्चन है, उत्तर भारतीय विकास सेना से रजिस्टर्ड अनरिकॉग्नाइज्ड पार्टी है, चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है, तो उसके लिए क्या प्रक्रिया है? नाही आहे तुम्ही, पत्रकार नाही आहे तुम्ही, बसा खाली. नहीं, पत्रकार परिषद आहे. नहीं, चुनाव चिन्ह के बारे में साहब से पूछना है. नहीं 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 नहीं, चुनाव चिन्ह के बारे में आप रुक जाइए. प्रश्न आहे की लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं, पण आता या वेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे, त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं गाळलेली आहेत किंवा दुबार आलेली आहेत. या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का, आमच्यासाठी तुम्ही का प्रयत्न केला नाही? सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी 31 जानेवारी 2026 डेट दिलेली आहे. 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या आहेत. सर एक प्रश्न असा आहे की अनेक वेळेला जात वैध प्रमाणपत्रामुळे अनेक वेळेला न्यायप्रविष्ट प्रकरणं होतात. मागच्या वेळेला त्यांची मुदत संपली, त्यांचे अनेक प्रकरणं न्यायालयामध्ये आहेत, वेटिंगला आहेत. असे जे उमेदवार आता फॉर्म भरतील, ज्यांच्या कोर्ट मॅटर्स सुरू आहेत, त्यांना आपण कशा पद्धतीने हे करणार आहात की त्यांना मुदत देणार आहात? प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाही आहे. मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल, मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली तर नामनिर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल. मात्र ते जर निवडून आले तर त्यांना 6 महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील. 6 महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल. सर तुम्ही डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबतीत बोललात सर. नाही, आता ॲक्च्युली बेसिकली निर्देशांक प्रक्रिया आहे ती आमच्या पर्वीमध्ये आहे. एकदा तो निवडून आल्यानंतर मध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो, त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे. सर दुबार मतांच्या बाबतीत इकडे एक मिनिट, दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत. त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? तिची मोजणी आपण ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे. आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार. आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील, तिथे शहानिशा करतील, त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही, कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे. ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल, ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करू, त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल. आणि मतदानाच्या सर या साईडला लेफ्ट नंतर राईट. माघारीची तारीख नाही, माघारी घेण्याची तारीख आहे हे बघा. अपील जिथे अपील नहीं है, आप हिंदी में बोलूया, जहाँ पे अपील नहीं है, जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर. 21 नवंबर. जहाँ पे अपील है वहाँ पे नॉमिनेशन वापस लेने की मुदत है 25 नवंबर. सर एक प्रश्न इकडनं, गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे, काही पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे, जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं